हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे कॉटनची फुगाबाई, तीही अगदी प्लेनमध्ये। तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, बाहीच्या उंचीचा कपडा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे। बाहीमध्ये उंचीमध्ये 4 इंच असेल तर तुम्ही 1.5 उंची वाढवायची आहे। त्यानंतर आपल्याला मुंडा अधिक 3 इंच घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि इकडल्या साईडला बघू शकता, घडीकुडल्या साईडला माझा कापड राहिलेला आहे शिल्लक, त्याच्या आपल्याला काय करायचे आहेत, प्लेटा बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या बरोबर मध्ये सेंटरला येतील। तर इकडल्या साईडचा जो आहे तो मुंड्याचा आकार, मुंड्याच्या अधिक 3 इंच वाढवलेला आहे मी कपडा। आणि राहिलेला मधला जो माझा कापड आहे तो 5 ते 5.5 इंचाचा शिल्लक राहिलेला कपडा आहे। त्यानंतर स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला एकदम खेचून नाही तर स्टेप बाय स्टेप अर्धा इंच गॅप सोडून अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत, जशा मी इथे घेतलेल्या आहेत त्याच पद्धतीने। तर तुम्ही इथे बघू शकता मी कशा पद्धतीने घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला आपल्या कुडल्या साईडून घेतल्यानंतर उलट साईडकडून, म्हणजे एकीकुंड सवयच्या आणि एकीकुंड उलट्या दिशेने अशा प्लेटा करून घ्यायच्या आहेत, जशा मी इथे दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्या। आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब, व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आणखीन काय माहिती हवी असेल तर आपल्या पुढचा व्हिडिओ त्याच्याविषयी येईल। त्यानंतर इथे बघू शकता मी प्लेटा पूर्ण करून घेतलेल्या आहेत। अशा पद्धतीने प्लेटा आपल्याला काय करायच्या आहेत, कंप्लीट करून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता किती सुंदर प्रकारची प्लेटा दिसत आहेत। त्यानंतर आपल्याला मी काय केलेलं आहे, प्लेटांचा मध्ये सेंटर काढून अशा पद्धतीने घडी घालून घेतलेले आहे। त्यानंतर इकडल्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि इथे जे आपण मुंडा अधिक घेतलेलं होतं ना 3 इंच, तिथून अशा पद्धतीने तुम्ही शेप द्यायचा आहे। इथे आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे। त्यानंतर इथे दंडघेर अधिक 3 इंच घेतलेला आहे मी, आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, आपल्या बाहीचा शेप द्यायचा आहे। बाहीचा शेप दिल्यानंतर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला असे जमत नसेल तर तुम्ही आपली नेहमीची साधी बाही कटिंग करून त्याच मापाने ठेवू शकता, आणि पेपर कटिंग करून घ्यायचं त्याचं साध्या बाहीचं। आणि त्यानंतर आपल्याला ह्या ज्या प्लेटा केलेल्या असतात त्याच्यावर ठेवून कटिंग करून घ्या। त्यानंतर इथे मी 1 इंचाची पट्टी काढली होती, ती एक साईडून फोल्ड केली होती, ती आतल्या बाजूने मी आता जॉईंट करून घेत आहे। जशी इथे मी जॉईंट करत आहे त्याच पद्धतीने 1.5 इंचाने शिलाई काम करून तुम्ही जॉईंट करून घ्यायचे आहे। जॉईंट झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचे आहे, जेणेकरून एकदम व्यवस्थित फिनिशनमध्ये जे आपले दंडघेराचे काठ असतात ते दिसले पाहिजेत। कधीही लक्षात ठेवायचं, बरोबर काठावरती शिलाई मारून घ्या, मध्ये सेंटरला वगैरे शिलाई मारू नका, एकदम व्यवस्थित दिसण्यासाठी। इथे बघू शकता एकदम फिनिशनमध्ये काम दिसत आहे। त्यानंतर इथे बघू शकता मी ही जी लेस आहे हे अशा पद्धतीने ह्याच्यावरती लावून घेत आहे। तुमच्याकडे जी अवेलेबल लेस आहे ती लावू शकता, जी मॅचिंग होते तुमच्या कपड्याला ती लावायची आहे। तर इथे थोडा साडीमध्ये गोल्डन काट असल्यामुळे मी ह्या ब्लाऊज पिसाला अशा पद्धतीने लेस लावून घेतलेले आहे। लेस लावून झाल्यानंतर बघू शकता इथे किती सुंदर असा लुक आपल्या बाहीला दिसत आहे आणि छान दिसत आहे। तर चला मी आता ही बाही तुम्हाला कशा पद्धतीने जॉईंट करायची ते दाखवते। आपल्याला इथे आता माझा हा ब्लाऊज आहे ते बाकी सर्व शिवून झालेला आहे, दुसरी बाजू पण मी बाही जॉईंट केलेली आहे। तर इथं आपल्याला काय करायचं आहे, मध्ये सेंटर बाहीचा काढून घेतल्यानंतर बरोबर शोल्डरच्या ठिकाणीच आपल्या ह्या ज्या चुन्या आपण पाडलेल्या आहेत ते यायला पाहिजेत। हा फुगाबाही जी आहे ती प्लेनमध्ये, ज्यानंतर घातल्यानंतर प्लेनमध्ये दिसणार, फुगणार नाही। फुगाबाही म्हणजे ज्याला पफ हवा असतो त्याचं वेगळं पॅटर्न येतं आणि हा वेगळा पॅटर्न आहे। तर अशा पद्धतीने बाही जॉईंट करून घेतल्यानंतर डबल शिलाई काम करायचं आहे आणि बाहीमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई घालवायची आहे। शिलाई घालवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे मेन फिटिंग आहे नेहमीचं ते करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता माझं फिटिंग परफेक्ट आलेलं आहे। आणि फिटिंगचा जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी आहे, पण आणखीन पण तुम्हाला जर हवा असेल फिटिंग कसा ब्लाऊज करायचा तर कमेंटमध्ये सांगू शकता, आपला फिटिंगचा पण लवकरच व्हिडिओ येईल। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने काय करायचं आहे, फिटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर कवर शिलाई घालून घेत आहे मी आत। कवर शिलाई घालून झाल्यानंतर मेन जे फिटिंग असतं ते करून घ्या, जे काही तुमच्या कस्टमरचं आहे किंवा तुमच्या स्वतःचं आहे ते करून घ्यायचं। आणि त्यानंतर फायनल लुक तुम्ही बाहीचा म्हणजे बघू शकता, आणि माझ्या थंबनेलवरती तुम्ही बघितलं जाच्छिला घातल्यानंतर किती सुंदर आणि छान दिसते बाही ती। तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।